अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। यावर्षी 26 मे 2025ला शनी जयंती आहे। ज्येष्ठ अमावस्येला आपण शनी जयंती म्हणून साजरी करतो। या दिवशी शनिदेवांचा जन्म झालेला आहे। कॅलेंडरनुसार सोमवारी म्हणजे 26 तारखेला दुपारी 12:12 अमावस्या सुरू होणार आहे आणि मंगळवारी सकाळी 8:32 संपणार आहे। आता उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या ही 27 तारखेलाच केली जाईल, पण शनी जयंती ही आपल्याला 26 तारखेला साजरी करायची आहे। आता शनी जयंतीच्या दिवशी काय करायचं ते पाहूया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनी महाराज म्हटलं की सर्वांनाच भीती वाटते। 7.5 पनौती ज्या राशीला आहे त्या राशींच्या लोकांना तर खूपच जास्त भीती वाटते, तर घाबरू नका। शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत। शिस्त ही त्यांना अतिप्रिय आहे। न्यायाधीश म्हणून त्यांना ओळखलं जातं। शनी महाराजांची कृपा ज्यांच्यावर असते त्यांना आयुष्यात कधीच कशाचीही कमी भासत नाही, पण याच्याच उलट जर त्यांची अवकृपा कोणावर झाली तर त्यांना मात्र अनेक संकटांना समस्यांना सामोरे जावे लागते। तर याच शनी महाराजांना खुश करण्यासाठी काय करता येईल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्याला सोमवारी शनी जयंती साजरी करायची आहे, तर यासाठी सकाळी लवकर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून देवपूजा करायची आहे। शनी महाराजांची उपासना करायची आहे। आता आपल्या देवघरात आपण शनी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती पूजत नाही, पण तरीही हरकत नाही, उपासना मात्र आपल्याला करायची आहे। दिवसभरात तुम्ही कितीही बिझी असलात तरीही शनी महाराजांच्या मंदिरात मात्र आवर्जून जा। शनी जयंतीच्या दिवशी मारुतीरायांची सुद्धा उपासना केली जाते। जर मारुतीरायांची आपण उपासना केली तरीही शनी महाराजांची अखंड कृपादृष्टी आपल्यावर राहील। त्या दिवशी शक्यतो काळं वस्त्र परिधान करा, काळ्या वस्तूंचं दान करा। मंदिरात जाताना मोहरीचं तेल, काळे उडीद, रुईच्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता। शनी महाराजांच्या मंदिराबाहेर या दिवशी जर कोणी कुपोषित व्यक्ती, आजारी किंवा गरजू व्यक्ती असेल तर मात्र नक्की आवर्जून त्यांना दान करा। दानामध्ये तुम्ही काळं ब्लँकेट, काळी चप्पल, वस्त्रदान, अन्नदान करू शकता। शनी महाराजांना दान हे अतिप्रिय आहे। तुम्ही कुत्र्याला किंवा गायीला चारा खाऊ घालू शकता। प्राण्यांची शक्य होईल तेवढी सेवा करा। जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मारुतीरायांची सुद्धा सेवा करू शकता। मग तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करू शकता, मारुती स्तोत्र पठण करू शकता। आता तुम्ही शनी चालीसा, शनी महात्म्य हेही पठण करू शकता। ज्यांना यातलं काहीच शक्य नाही त्यांनी ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा तरी आवर्जून जप करा। आपल्या घरातल्या देव्हाऱ्यासमोर बसून तुम्ही शनिदेवांची मानस पूजा करू शकता। तसेच वरील सांगितलेल्या सेवांपैकी कोणतीही एक सेवा केली तरीही तुम्हाला शनिदेवांची कृपादृष्टी अखंड राहील। आणि जर शक्य असेल तर शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही या सेवा केल्यात तर खूपच चांगलं। तर या प्रकारे या वर्षीची शनी जयंती आपण साजरी करूया। झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।